सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। गणेशोत्सव 2022 वर्ष 3. सर्व गणेश भक्तांचे पुढील परिवारातर्फे हार्दिक स्वागत। महाराष्ट्र म्हणजे भूमी संतांची, पंतांची, कलावंतांची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेली ही महाराष्ट्र भूमी। महाराष्ट्राला जसा गौरवशाली इतिहास आहे तसाच हजारो वर्षांपासून जोपासलेला कला, साहित्य आणि परंपरांचा वारसा सुद्धा आहे। खरं तर संत परंपरेच्या खूप अगोदरपासून महाराष्ट्रात लोककला आणि लोकपरंपरा उभी होती। वाघ्या मुरली, भराडी, गोंधळी, कोल्हाटी, फकीर, मानभाव, दरवेशी, वासुदेव, पिंगळा या साऱ्या लोकभूमिका गावगाड्यात होत्या। एकीकडे पारंपरिक लोककलांमधून त्या लोकांचे मनोरंजन करत होत्या, तर दुसरीकडे नीतीचे 2 शब्द सांगून प्रबोधनही घडवित होत्या। महाराष्ट्राची लोककला, लोकभूमिका, लोकगीते यांना नृत्य, नाट्य, संगीत आणि संवाद यांची जोड मिळाली आणि मराठमोळा लोकरंग उभा राहिला। या लोकरंगात गण आला, गवळण आली, कटाव आला, भारुड आले, ललित, दशावतार, कीर्तनही सहभागी झाले। लोकधर्माला जागविणारे गोंधळ, जागरण आणि भराडेही आले। निखळ मनोरंजनाचा मराठमोळा तमाशाही आला। वीरश्री फुलविणारा पोवाडा आला आणि महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीची एक सौंदर्यवती नटरंगी नार असणारी लावणी सुद्धा आली। जुन्या पिढीने कलेचा हा अमूल्य वारसा नव्या पिढीपर्यंत आणून सोडला खरा, पण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या या नव्या पिढीने डीजे आणि रिमिक्सच्या नावाखाली वेगळाच तमाशा सुरू केला। अशा या धांगडधिंगाण्यापुढे आपल्या लोककला त्यांना नीरस आणि आउटडेटेड वाटू लागल्या आणि मग त्यांचे पाय चित्रपटांच्या गाण्यावर थिरकू लागले। अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे। आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या कला संस्कृतीमधील ह्या सुंदर कला एक एक करून लुप्त होऊ लागल्या। हे जर असंच होत राहिलं तर येणाऱ्या पुढच्या पिढीला महाराष्ट्राच्या या समृद्ध कला संस्कृतीचा विसर पडलेला असेल हे नक्की। आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या या लोककलेचा, या कला संस्कृतीचा हा वारसा असाच पुढे चालत राहावा आणि नव्या पिढीला सुद्धा आपल्या कला संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी चलचित्राच्या माध्यमातून आम्ही हा छोटासा प्रयत्न करीत आहोत। सकाळच्या राम प्रहरी पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत अजून एक सुमधुर आवाज आपल्या कानी पडतो आणि तो म्हणजे वासुदेवाचा। महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी पांडुरंगावरील अभंग आणि गवळणी गात दान पावलं म्हणत दान मागणारा हा लोककलाकार। वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला। मर्याई देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक म्हणजेच पोतराज। दारुगड बया आता दारुगड म्हणत मर्याईला आवाहन करत पाठीवर आसुडाचे फटके मारत दान मागणारी ही जणू साक्षात कडक लक्ष्मीच। आम्ही जंगलचे राजे असे म्हणत या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली कला संस्कृती जपणारे लोक म्हणजेच आदिवासी किंवा वनवासी। तारपा नृत्य हे त्यापैकीच वारली आदिवासी जनजातीचे एक पारंपरिक नृत्य आहे। तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे असणारे वाद्य
आणि हे वाद्य वाजवणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो तेव्हा त्याच्या लयीबरोबरच त्या नृत्याची लय सुद्धा बदलत असते. महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरूनच लावण्य गीत किंवा लावणी हा शब्द तयार झाला. गीत, नृत्य, शृंगार आणि अदाकारी यांचा संगम म्हणजे लावणी. महाराष्ट्राची सौंदर्यवती नटरंगी नार म्हणजे लावणी. बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. चुकली नका सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला. चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग श्री विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे किंवा भागवत धर्माचे प्रमुख दैवत मानले जाते. जो वारी करतो तो वारकरी. आषाढी एकादशी जशी जवळ येऊ लागते तशी विठू माऊलीच्या भेटीची ओढ या वारकऱ्यांना लागते आणि मग त्यांची पावले आपोआप पंढरपुराकडे आकर्षली जातात. आणि मग पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणत या वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुराकडे प्रस्थान करतात. हो दिंडी चालली, हो दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला. भूमे गजर हरिनामाचा, भूमे गजर हरिनामाचा. भक्त नामात रंगला, भक्त नामात रंगला. हो चालली चालली. महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे नृत्य म्हणजे कोळी नृत्य. वादळ, वारा, पावसाच्या धारा या कशाचीही पर्वा न करता उधाणलेल्या समुद्रात जाऊन मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाचा हा पारंपरिक नृत्य प्रकार. सणासुदीला किंवा लग्न प्रसंगात कोळी स्त्री पुरुष एकत्र येऊन समूहाने हे नृत्य करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी गीतांच्या ठेक्यावर नाचत वाजत गाजत सोन्याचा मुलामा दिलेला नारळ ते आपल्या सागर देवाला अर्पण करतात आणि आपल्या मासेमारीला सुरुवात करतात. नारळी पुनवेचा अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला. असं म्हणतात की लोककला, लोककाव्य आणि लोकवाणी हे सारे जेव्हा लोकजीवनाशी जोडले जाते तेव्हाच लोक संस्कृती उभी राहते. आज त्याच गोष्टीची उणीव भासू लागली आहे. आपल्या संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृती वरचढ होऊ पाहत आहे. अरे धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं. महाराष्ट्राची कला संस्कृती जोपासली, तिचं रक्षण केलं. वासुदेव, वाघ्या मुरली, दरवेशी अशा विविध लोककलांचा वापर त्यांनी मुघलांच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी केला. पण त्याच लोककला आज कुठेतरी हरवू पाहत आहेत आणि त्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. जरा विचार करा, आपल्या कला संस्कृतीचा वारसा आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण खरंच काही प्रयत्न करतोय का? कारण आज जर आपण आपल्या मुलांना आपल्या कला संस्कृतीची ओळख करून दिली नाही तर येणारी पुढची पिढी ही संपूर्णपणे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणारी असेल आणि महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा हा अमोल ठेवा कदाचित पडद्याआड जाऊन लुप्त झालेला असेल. तेव्हा चला
64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती गजाननाकडे मागणे मागूया की महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा हा अमूल्य वारसा शतकानुशतके असाच पुढे जात राहू दे आणि महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा डंका संपूर्ण जगात वाजू दे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. संकल्पना दिनेश भोईर, चलचित्र निर्मिती दिनेश भोईर आणि राकेश भोईर, वेशभूषा सौ दीपिका दिनेश भोईर आणि आमचे आधारस्तंभ केसरीनाथ नारायण भोईर व सौ उषा केसरीनाथ भोईर. धन्यवाद.